वार्तांकन रोखठोक बातमी। तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसनं समोर आणलाय। त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय। मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केलाय। त्या तरुणांना इकडे पुन्हा आल्यास खिशात ड्रग्ज टाकून आत टाकेन अशी धमकी एक पोलीस अधिकारी देताना दिसतोय। मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय। एकीकडे नवी दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध होतोय। त्यातच आज हा नवा प्रकार समोर आलाय। या व्हायरल व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले। अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पवन सांगळे असं या पोलिसाचं नाव असून तो सायन पोलीस स्टेशनला ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता। तरुणांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची थेट धमकी देणाऱ्या या पवन सांगळेला आता मुंबई पोलिसांनी निलंबित केलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे। त्यांनी पोस्टमध्ये या पावडर छाप पोलिसावर कारवाई होणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे। तसेच हे असले थेरा करून तुमचे पोलीस मुलांवर दडपशाही करत आहेत, कोणत्या नियमात बसतं हे असलं वागणं असा प्रश्नही विचारलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यांच्याकडे 50 ग्रॅम पावडर कुठून आली, हा ड्रग पेडलर आहे का, हे किती जणांना खोट्या गुन्ह्यात फसवत असतील असा सवाल करून सोशल मीडियावर पोस्ट उपस्थित केली आहे। समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाऊंगा मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं 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 तुम लोग को महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।